माध्यमिककक्षाछात्राणां संस्कृतभाषाविषये अधोलिखितानां क्षमतानां विकासः भवेत् इति अपेक्षा वर्तते. बघा हां, 8वीतल्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृत भाषेमधील खालील क्षमता विकसित करणे ही अपेक्षा आहे. म्हणजे तुम्हाला इयत्ता 8वीला आल्यावर काय काय आलं पाहिजे संस्कृत भाषेमधलं हे त्यांनी इथं आपल्याला सांगितलेलं आहे. जसं काही श्रवणम म्हणजे तुम्हाला ऐकून संस्कृतचा एखादा शब्द ऐकल्याबरोबर त्याचा अर्थ तुमच्या लक्षात आला पाहिजे. भाषणम तुम्हाला बोलता आलं पाहिजे. पठनम तुम्हाला संस्कृतमध्ये वाचता आलं पाहिजे. लेखनम तुम्हाला संस्कृतमध्ये लेखन करता आलं पाहिजे. अध्ययनम म्हणजे संस्कृत ह्या विषयाचा अभ्यास तुम्हाला प्रॉपर करता आला पाहिजे. भाषा अभ्यास हा भाषेचा अभ्यास, फक्त भाषा म्हणजे मराठी कशी भाषा आहे, इंग्रजी कशी भाषा आहे, तशी संस्कृत ही पण भाषा आहे. पण त्याच्यामधल्या ज्या विविध क्षमता आहेत त्या तुमच्याकडून विकसित झाल्या पाहिजेत. ही इयत्ता 8वीच्या इयत्तेमध्ये तुमच्याकडून अपेक्षा आहे. तर आपण बघूया यावर्षी आता तुम्हाला कुठल्या कुठल्या क्षमता विकसित करायच्या आहेत किंवा संस्कृतमधलं तुम्हाला काय काय अभ्यास करायचा आहे ते आपण बघूया. पहिली क्षमता आहे श्रवणम म्हणजे ऐकणे. ऐकायला आपल्याला सगळ्यांना येतं. दिवसभर आपल्या कानावर अनेक शेकडो प्रकारचे शब्द वाक्य पडत असतात, बरोबर आहे की नाही. त्यामुळे संस्कृतचं काय आलं पाहिजे यावर्षी आलं पाहिजे ते बघूया. बघा हां, संस्कृत वर्णमाला वर्णानां उच्चारणस्थानानि स्वराणां ह्रस्व दीर्घो भेदो तथा एतेषां श्रवणेन परिचयः. बघा हां, संस्कृत वर्णमाला म्हणजे काय, बाराखडी. आपण सुरुवातीला मराठीमधली बाराखडी शिकलो आहे लहान असताना, तशी आता संस्कृतमध्ये आपल्याला बाराखडी इयत्ता 8वीला शिकायची आहे. वर्णानां उच्चारणस्थानानी शब्दांचे उच्चार कुठून येतात ही आपल्याला शिकायचं आहे. ती उच्चारणस्थानं आपल्याला शिकायची आहेत. क ख ग घ हे उच्चार कंठातून येतात, तर हे असे आपल्याला यावर्षी उच्चारणस्थानं शिकायचे आहेत. स्वराणां ह्रस्व दीर्घो भेदो स्वरांचा ह्रस्व आणि दीर्घमधला भेद. ह्रस्व दीर्घ आपण सगळ्यांना लहानपणी हे शिकलेलो आहेत, ह्रस्व दीर्घ मराठीमध्ये. तसं संस्कृतमध्ये देखील आहे, ते देखील यावर्षी शिकायचं आहे. ह्या सगळ्यांचा ऐकून तुम्हाला परिचय झाला पाहिजे. दुसरी क्षमता आहे संस्कृत भाषा तथा मातृभाषा अनयोः साम्यस्थलानां अवगमनम. संस्कृत भाषा आणि मातृभाषा या दोन्हीतलं साम्य तुम्हाला कळलं पाहिजे, त्याचं तुम्हाला अवलोकन झालं पाहिजे. तिसरी क्षमता आहे शिक्षकेण दत्तानां सुगम सूचनानां श्रवणम. शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचं तुम्हाला ऐकून त्याचं पालन करता आलं पाहिजे. त्या सूचना तुम्हाला कळल्या पाहिजेत. उदाहरणार्थ उत्तिष्ठ म्हणजे उठ, उपविश्य म्हणजे बस, या छोट्या छोट्या सूचना संस्कृतमधून दिलेल्या तुम्हाला यावर्षी कळल्या पाहिजेत. चौथी आहे ध्वनिमुद्रित संस्कृत गीतानां संस्कृत संवादानां च श्रवणम. ध्वनिमुद्रित केलेली जी काही संस्कृत गीतं आहेत, संस्कृत संवाद आहेत, ते तुम्ही ऐकले पाहिजेत. तर दुसरी क्षमता आहे भाषणम. आता ह्या भाषण म्हणजे तुम्हाला बोलता काय काय आलं पाहिजे संस्कृतमधून, ते ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. पहिलं काय आहे क्षमता, श्लोकानां छंदः अनुसृत्य पठनम. छंदानुसार श्लोक तुम्हाला वाचता आले पाहिजेत. म्हणजे संस्कृतमध्ये काही छंद आहेत ते तुम्हाला 9वी 10वीला आहेत, पण संधी सोडवून किंवा चालीवर तुम्हाला श्लोक म्हणता आले पाहिजेत. दुसरी क्षमता आहे गीतानां सम्यक गायनम. गीतांचं योग्य प्रकारे गायन करता आलं पाहिजे. जशी मराठीमध्ये गाणी आहेत तशी संस्कृतमध्ये पण काही गाणी आहेत, तर ती गीतं तुम्हाला योग्य प्रकारे गाता आली पाहिजेत. म्हणजे अगदी सूर तालाला धरून नाही, पण योग्य प्रकारे ती गाणी तुम्हाला म्हणता आली पाहिजेत. तिसरी क्षमता आहे संस्कृत माध्यमेन एकपदेन उत्तरम. संस्कृतमधून एका शब्दात तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. एखाद्या शिक्षकांनी तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याचं एकपदेनं म्हणजे एका शब्दामध्ये उत्तर देता
आलं पाहिजे, प्रश्न विचारलेला कळला पाहिजे. चौथी क्षमता आहे शिक्षकेण पृष्ठानां प्रश्नानां संस्कृत माध्यमेन उत्तराणि. चौथी क्षमता आहे शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना संस्कृतमधून उत्तर देता आलं पाहिजे. आणि पाचवी क्षमता आहे संस्कृत माध्यमेन शुभाशंसनम. म्हणजे काय, संस्कृतमध्ये शुभेच्छा देता आल्या पाहिजेत. आता वाढदिवस असल्यावर आज काय म्हणता तुम्ही, हॅपी बर्थडे, त्याच्याऐवजी संस्कृतमध्ये म्हणता आलं पाहिजे जीवेतः शरदः शतम, म्हणजे 100 वर्ष जगा. शुभ दीपावली, शुभ सकाळ, शुभ रात्री, हे सगळं तुम्हाला संस्कृतमध्ये म्हणता आलं पाहिजे. गुड मॉर्निंग, गुड नाईट, त्याच्याऐवजी आता संस्कृतमध्ये शुभेच्छा द्यायला शिका आता. त्याच्यानंतरची पुढची क्षमता आहे तुमची पठनम. पठनम म्हणजे वाचनम. तुम्ही काय म्हणताल, आम्हाला काही वाचता येत नाही का, आम्ही तर लहानपणापासून मराठी वाचतोय. अरे हो, पण वाचताय, पण बरीच मुलं अशुद्ध वाचतात, अशुद्ध लिहितात. त्याच्यासाठी आता संस्कृत म्हणजे कसं, तुम्हाला भाषा विषयाला अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये शुद्ध लेखनाला खूप महत्त्व आहे. प्रत्येक शुद्ध लेखनाच्या चुकाला तुमच्या बोर्डाला अर्धा मार्क कट आहे. म्हणजे उदाहरणार्थ काना चुकला तर अर्धा मार्क कट, वेलांटी चुकली अर्धा मार्क कट, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, हे तुम्हाला आलंच पाहिजे. तर ते संस्कृत लिखाणाला तुम्हाला उपयोग आहे किंवा तुम्हाला मार्क मिळतील. संस्कृत स्कोरिंगचा विषय, मार्काच्या दृष्टीनं त्याला खूप महत्त्व आहे मुलांनो. त्याच्यामुळे जितकं तुम्ही शुद्ध लिहिताल ना तितकं तुम्हाला मार्क चांगले पडतील. तर तिसरी क्षमता आहे पठनाम, आणि ह्याच्यामधूनच ह्या सगळ्या क्षमता तुमच्या आम्ही विकसित करणार आहोत. पहिली क्षमता बघा, मुद्रित पाठस्य संस्कृत वर्णोच्चारण वैशिष्ट्यांनी अनुसृत्य वाचनम. आता जे तुम्हाला धडे दिलेले आहेत त्याचं संस्कृत वर्ण उच्चारणाच्या वैशिष्ट्याला अनुसरून तुम्हाला वाचता आलं पाहिजे. उदाहरणार्थ श्लोक वाचताना संधी सोडून वाचावं लागतं, पण जेव्हा तुम्ही गद्य म्हणजे धडा वाचता तेव्हा विशिष्ट ठिकाणी विशिष्ट उच्चार हा तुमचा आलाच पाहिजे. संस्कृतमध्ये काही अनुनासिक आहेत, तिथं तुम्हाला विशिष्ट उच्चारच यावे लागतो, आणि जेव्हा तुमचे उच्चार बरोबर येतील तेव्हा तुम्ही बरोबर लिहू शकता. एकदा उच्चार चुकीचे होत गेले की मग लिखाणात पण चुका होतात. त्याच्यामुळे ह्याच्यावर यावर्षी अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. म्हणून असं म्हटलं ना मी तुम्हाला, यावर्षी आता संस्कृत बाराखडीपासून आपल्याला शिकायचं आहे. दुसरी क्षमता आहे संस्कृत पाठस्य आशयम अनुसृत्य वाचनम. संस्कृत धडा जेव्हा वाचतो तेव्हा त्याच्या आशयाला अनुसरून तुम्ही वाचला पाहिजे. म्हणजे संवाद आहे का नुसता धडा आहे, तर त्यानुसार तुम्हाला वाचन करता आलं पाहिजे. संवाद आहे, जर तो तुम्ही धड्यासारखा वाचला तर ते योग्य वाटेल का, नाही वाटणार. तर त्याच्या आशयाला अनुसरून तुम्हाला ते वाचता आलं पाहिजे. तिसरी क्षमता आहे अंतर्जाले वर्तमानस्य पूरक साहित्यस्य वाचनम श्रवणम. अंतर्जाले म्हणजे काय, मोबाईलच्या वर्तमानाला अनुसरून तुम्हाला त्याच्यावरचं साहित्य तुम्हाला ऐकता आलं पाहिजे किंवा वाचता आलं पाहिजे. मोबाईल बघता म्हणजे काय, नुसतं तुम्ही रील बघता किंवा हे बघता, तर तसं ते न बघता त्याच्यावरचं अभ्यासाला जे उपयुक्त आहे ते तुम्ही वाचता किंवा तुम्हाला ऐकता आलं पाहिजे. ख्यातानि संस्कृतबोधवाक्यानि प्रचलिताः श्लोकाः इत्यादिकानां पठनम. काही प्रसिद्ध संस्कृतमधली बोधवाक्य आहेत, वसुधैव कुटुंबकम ह्यासारखी, किंवा जे प्रचलित श्लोक आहेत, वक्रतुंड महाकाय असू दे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू असू दे, कितीतरी श्लोक आहेत. गीतेमधले अनेक श्लोक आहेत की जे प्रचलित आहेत. हे श्लोकांचं वाचन तुम्हाला करता आलं पाहिजे. आता आपण पुढच्या भागात पाहू.